महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्थानिक पातळीवरती शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली। याच पार्श्वभूमीवरती डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले। या भेटीमध्ये संजय राऊत आणि राज ठाकरे यांची केडीएमसीतील घडामोडींवरती चर्चा झाल्याची माहिती आहे। केडीएमसीतील मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाशी राज ठाकरेंचा संबंध नसल्याचं सांगत युती वाचवण्याचा प्रयत्न केला। त्याबरोबरच केडीएमसीमधील मनसेच्या स्थानिक नेत्यांवरती टीका केली। तर कल्याण डोंबिवलीतील स्थानिक नेत्यांच्या निर्णयावरून बाळा नांदगावकरांनी देखील नाराजी व्यक्त केली। मी परत सांगतो की राज ठाकरे हे स्वतंत्र नेते आहेत। त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे। हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्यांनी घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपली। ज्या कोणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता मराठी माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपला। नाही, मला राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाही। स्थानिक पातळीवरती आम्ही तशा प्रकारचे प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवरती आपापल्या युत्या आघाड्या करायचा निर्णय घेत असतो। राजकारणात कोणाचा कायमचा शत्रू नसतो ना। ती गोष्ट वेगळी जरी असली तरी जगलेरी करणं शिकवलेलं नाही ना। तुम्ही जगलेरी करताय त्याचं काय, त्याच्यावरती बोला ना। कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात। माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही मी। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरती असताना कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत। तर या संदर्भामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया देणं हे टाळलेलं आहे। दरम्यान कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवरती लक्ष केंद्रित केलेलं असून परत आल्यावरती मुंबईमध्ये जे करार झालेले आहेत त्या संदर्भामध्ये उत्तर देतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ सिंधे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूँ। महाराष्ट्र आऊँगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा, आप चिंता मत कीजिए। मुंब्रा इथल्या एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद हा चांगलाच पेटलाय। विजयानंतर सहरने केलेल्या भाषणामध्ये संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगामध्ये रंगण्याचं आवाहन केलं होतं। तिच्या याच वक्तव्यावरून आता नवनीत राणा यांनी रणशिंग फुंकलंय। जर हिरवं करायचं असेल तर पाकिस्तानला जावं लागेल, या देशामध्ये फक्त भगवा आणि निळाच चालेल, अशा शब्दांमध्ये राणा यांनी सडकून टीका केली आहे। जे तुम्ही हिरवं करण्याचा बाता मारताय ते तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। महाराष्ट्रामध्ये जे धर्मासाठी काम करतात ते धर्मासाठीच जगतील आणि मरतील। या देशातून भगवा कधीही मिटू शकणार नाही, असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलंय। जे आता बातम्यामध्ये चालू आहे कि पूरा ग्रीन करेंगे, पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है। ये याद रखना, इस देश में ऐसे कार्यकर्ता, ऐसे भक्त और हमारे जैसे लोग, हम पॉलिटिक्स में भी हैं, राजकारण में भी हैं, पर हमारे विचार, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विचार लेके ये खून में दौड़ते हैं। जब तक ये खून खत्म नहीं होगा तब तक भगवा इस देश से कोई हटा नहीं सकता। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबतची प्रलंबित सुनावणी आता 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये या तारखेपासून अंतिम युक्तिवाद सुरू होणार असून त्यानंतर या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणाचा निकाल फेब्रुवारी महिन्यामध्ये लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। 18 फेब्रुवारीपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी ही होणार असल्याची माहिती आहे। तर या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा सविस्तरपणे ऐकून घेतला जाईल आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निर्णय सुनावेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा मुलगा श्रीराज भरणे ही पंचायत समितीची निवडणूक लढणार आहेत। यावरती बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, श्रीराज यांची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते निवडणूक लढवतात। पंचायत समितीच्या माध्यमामधून ते चांगलं काम करतील, असं देखील भरणे यांनी म्हटलंय। कामामध्ये तो सामाजिक कामामध्ये रस करतोय। खरं त्याची निवडणूक लढवायची इच्छा होती का, तर मी प्रामाणिकपणे सांगतो त्याची इच्छा अजिबात नव्हती। तर शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रह त्याला निवडणुकीला सामोरं जावं लागलं। तो पुण्यावरून
निवडणुकीसाठी आला, फॉर्म भरला आणि आजही तो त्याच्या कामानिमित्त पुण्याला गेला, परंतु तो येईल. पण त्याला एक निवड असल्याने, त्याला एक आवड असल्यामुळे निश्चित प्रकारे एक चांगलं काम तो पंचायत समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न तो करेल. सोलापुरात देखील नेत्यांच्याच घरामध्ये उमेदवारी दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपनं माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुतेंना तिकीट देत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विद्यमान आमदार उत्तम जानकरांच्या मुलाला जीवन जानकरांना मैदानामध्ये उतरवल्यानं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज लढत ही पाहायला मिळणार आहे. तर उत्तम जानकरांची मुलगी ज्योती जानकरांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे अर्जुन सिंह आणि सून वैष्णवी देवी देखील रिंगणामध्ये उतरल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये घराणेशाहीचं चित्र हे पाहायला मिळतंय. आज भारतीय जनता पार्टीची महायुतीच्या सर्व उमेदवाराचे आम्ही फॉर्म भरतोय. मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यातली जनता या ठिकाणी राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यामुळे निश्चित आम्हाला आशीर्वाद देईल आणि आमचे उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण हे तापलंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलंय. नगरपालिका आणि महानगरपालिकेनंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेवर देखील भाजपचा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास गोरे यांनी व्यक्त केलाय. पंढरपूर दौऱ्यावरती असताना त्यांनी विरोधकांवरती तुफानी फटकेबाजी केली. कोणतेही पक्ष आणि कोणतीही राष्ट्रवादी एकत्र आली तरी भाजपला रोखू शकणार नाही असं ते म्हणाले. सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसलेला असेल हे मी या निमित्ताने विश्वासाने सांगतो. मग किती कुठला पक्ष, कुठले राष्ट्रवादी, कुठली चिन्ह एकत्र आली तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष निवडणूक सक्षमपणे लढवेल आणि सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राजकीय घराण्यांचीच लढत रंगताना दिसतेय. आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल अमीर सिल्लोडच्या अंबी गटामधून निवडणूक लढवत आहेत. तर खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे पैठणच्या पाचोड गटामधून नशीब आजमावत आहेत. याबरोबरच ठाकरे सेनेचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी पत्नीला कन्नडच्या नागद गटामधून रिंगणामध्ये उतरवलेले आहे. परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या 54 आणि पंचायत समितीच्या 108 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया ही सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास 1500 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या उमेदवारांवरती एकूण 22 आक्षेप दाखल झालेले असून त्याची छाननी करण्याचं काम हे निवडणूक प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरामध्ये विविध पक्षांचे उमेदवार आणि समर्थक हे थांबलेले असून 22 आक्षेपांवरती काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाची सोडत ही जाहीर झालेली असून हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. काँग्रेसनं 30 नगरसेवक हे जिंकून सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी आणि कोणार्क विकास आघाडीकडून पाठिंबा मिळालाय. महापौर पदासाठी काँग्रेसकडून तारिक मोमीन आणि प्रशांत लाड यांची नावं चर्चेत आहेत. तर भाजपनं 22 जागा जिंकल्यामुळे जुळवाजुळव सुरू केल्याची माहिती मिळते. तर भाजपकडून नारायण चौधरी आणि संतोष शेट्टी यांची नावं सध्या चर्चेत आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत रंगते. ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्यासमोर शिवसेनेचे संतोष जैतापकरांचं आव्हान आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे 2 दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकत जैतापकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर त्यांनी निवडणूक अर्ज देखील दाखल केला. आता ठाकरे सेनेमध्ये नेते भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव यांच्या विरोधामध्ये संतोष जैतापकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले असून गुहागरची लढत ही चुरशीची होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर विक्रांत जाधवांनी संतोष जैतापकरांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतलाय. जैतापकरांनी आवश्यक माहितीही आयोगापासून लपवल्याचा जाधवांनी आरोप केलाय. रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे. माजी सदस्य परशुराम कदम यांनी तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज हा दाखल केलाय. तर उमेदवारी का नाकारली हे मला कळलं पाहिजे अशी प्रतिक्रिया परशुराम कदम यांनी दिली आहे.
तळ कोकणामध्ये भाजपनं आपलं वर्चस्व हे सिद्ध केलेलं आहे. मंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघामध्ये बिडवाडी पंचायत समितीमध्ये भाजपचा बिनविरोध सदस्य हा निवडून आलाय. कणकवली बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज हा अवैध ठरला. भाजपच्या उमेदवार संजना राणे यांनी विद्या शिंदे यांच्या 3 अपत्यांविषयी हरकत घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विद्या शिंदे यांचा अर्ज नाकारल्यानंतर संजना राणे बिनविरोध निवडून आल्या आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण हे ओबीसी महिलांसाठी सुटलेलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी महिला नगरसेविका आहेत. तर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची बैठक होईल आणि मगच महापौर पदाचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया की आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. नाशिक महापालिकेतील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर मंत्री गिरीश महाजन आयुक्तांच्या भेटीला गेले. महापौर पदाचे प्रबळ दावेदार हिमगौरी आडकेंनी देखील महाजनांची भेट घेतली. तर गणेश गीते, सुधाकर बडगुजर आणि सुरेश पाटील यांच्यासारखे प्रमुख नगरसेवकांनी देखील महाजनांची भेट घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी बडगुजर यांच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यकर्त्याला देखील भेट दिली. तर नाशिक महापालिकेतील प्रमुख पदांसाठी नगरसेवकांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची देखील चर्चा रंगली आहे. मालेगाव महापालिकेमध्ये महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे इस्लाम पार्टीच्या नसरीन खालिद शेख या प्रमुख दावेदार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरा प्रमुख दावेदार माजी महापौर ताहेरा शेख यांचंही नाव आहे. त्यामुळे इस्लाम पार्टी कोणाच्या नावाला पसंती देते हे आता पाहावं लागेल. अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स रंगतंय. भाजपला रोखण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. तर या भेटीमध्ये एमआयएम आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे उपस्थित होते. काँग्रेसनं भाजप विरोधात एकत्र येण्याची विनंती केलेली आहे. तर वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मागण्यासाठी काँग्रेसनं आमदार साजिद खान पठाण अकोल्यामध्ये आलेले होते आणि त्यांनी 45 मिनिटं बंद दाराआड प्रकाश आंबेडकरांची चर्चा केली आहे. चंद्रपूरमध्ये शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीनं मिळून 8 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली आहे. नागपूर इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ही नोंदणी करण्यात आली. या गटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक राहुल विरुटकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई मनपासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के या मध्यरात्री पुन्हा पक्षाच्या संपर्कामध्ये आल्या. काल दिवसभर त्यांना पक्षाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्यानंतर मध्यरात्री ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्या दाखल झाल्या. मुंबईतील प्रभाग क्रमांक 157 मधून डॉक्टर सरिता म्हस्के या ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या नॉट रिचेबल होत्या. या घडामोडी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.